राजकीय जी काही घडामोड घडते ती अर्थात शरद पवार अजित पवार हे एकाच मंचावरती येतात. ही दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा बारामतीत आले होते, आज पुन्हा ते एकत्र येतात. विशेष म्हणजे दोघांच्या खुर्च्या अगदी शेजारी शेजारी आहेत. काय वाटतं की राजकारणाच्या व्यासपीठावर सुद्धा हे दोन्ही नेते एकत्र पाहायला मिळतील? नाही नाही, बघा, आजचा कार्यक्रम हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा आहे. सन्मान्य अजितदादा हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तेही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर गेले 30 वर्ष काम करतात. आणि आजच्या मी सांगितलं कार्यक्रमच वेगळा आहे. महाराष्ट्रात उत्तम काम करणारे कारखानदार आहे आणि शेतकऱ्यांचा सत्कार होतोय. त्या कार्यक्रमासाठी दादा पवारसाहेब एकत्र येणं काही गैर नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, उदय सामंतांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे की एकनाथ शिंदेंना काही तुमचे एक आमदार भेटून गेले मधल्या काळात. 5 आमदारांचं त्यांनी म्हणजे 5 आमदार होते जे भेटून एकनाथ शिंदेने प्रवेश करण्यासंदर्भातली ही हालचाल म्हणजे कुठल्या पक्षाचे? तुमची काँग्रेसची? नाही, हे काय चुकीची बातमी आहे. असं काही घडलेलं नाही. काँग्रेसचे आमदार एकसंघ आहेत, एकत्र आहेत आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन विधिमंडळात आणि आपापल्या जिल्ह्यात आणि विधानसभा मतदारसंघात हे चांगलं काम करत आहेत आणि ते एकसंघ राहतील. पण मग ज्या पद्धतीने घडामोडी घडतात गेल्या 2 दिवसांपासून, काल नाना पटोले शरद पवारांना भेटीसाठी आले होते, त्याच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट झाली. महाविकास आघाडीमध्ये नेमक्या काय हालचाली सुरू आहेत? काय म्हणजे नाही, मला असं वाटतं फेब्रुवारीमध्ये जे राज्यातलं बजेटचं सत्र आहे त्या सेशनमध्ये महाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवारसाहेब गट, तिथल्या आमदारांची भूमिका आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं तिन्ही पक्ष संघटनाने कसं एकत्रित काम करावं याच्यावर सातत्याने वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होत असते. आणि त्याच अनुषंगाने कदाचित आदरणीय उद्धवसाहेब आदरणीय पवारसाहेबांना भेटले असतील, आदरणीय नाना पटोले साहेबही कदाचित पवारसाहेबांना त्याच हेतूने भेटले असतील. धन्यवाद. तर विश्वजित कदम होते, त्यांनी या सगळ्या ज्या पद्धतीने आरोप केले जातात, त्यांचे काही आमदार एकनाथ शिंदेना भेटले, मात्र ते सगळं जे काही आरोप आहेत ते खोडून काढण्याचं काम विश्वजित कदमांनी केलंय. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.